नमस्कार. लॉकडाऊनचे दिवस ह्या सदरातील पुढील पुष्प मी आता गुंततोय. आज दिनांक 6 मार्च 2020 दुपारचे 2:30 वाजलेत. एका दिशेचा शोध ह्या संदीप वासलेकर लिखित या पुस्तकातील मला आवडलेलं दुसरं प्रकरण, यातील काही उतारे मी तुमच्यासमोर तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. आजचा विषय आहे सिंहासन. संदीप वासलेकर यांनी जगातील प्रगत देश, प्रगतीपथावर असणारे देश, त्यातील नेते, राष्ट्राध्यक्ष, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची नैतिकता, त्यांचा साधेपणा, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय नेते, त्यांची नैतिकता आणि त्यांचा बडेजावपणा याचा उहापोह या लेखामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर भारताना इतर प्रगत देशाबरोबर येण्यासाठी काय करायला हवं ह्याबद्दलही त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. तर चला सुरुवात करूया. आजच्या प्रकरणाचं नाव आहे सिंहासन. सर्वात अगोदर सुरू करतोय नायजेरियाचे माजी राष्ट्रपती जनरल ऑलेसेगुन ओबासांजो ह्याबद्दल. त्यांची एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ओळख झाली होती. मिस्किल स्वभाव, त्याला नर्मविनोदाची जोड, समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठी, त्याच्याशी गप्पा मारण्याचा साधेपणा, मनमोकळेपणा त्यांच्यात आहे. जगभरातील घडामोडीवर चर्चा करायला त्यांना फार आवडते. ओळख झाल्यावर काही काळ आम्ही पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात राहिलो. सोनिया गांधी यांनी दिल्ली राजीव गांधी स्मृती आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करून परिषदेचा एक प्रमुख संघटक अशी एक जबाबदारी माझ्यावर सोपवली. जगभरातील अन्य नेत्यांबरोबर जनरल ओबासांजो यांनाही मी परिषदेचे निमंत्रण दिले. ते त्यांनी आनंदाने स्वीकारले व राजीव गांधी प्रतिष्ठानचे पाहुणे म्हणून ते दिल्लीत 4 दिवस राहिले. ओबासांजो यांची राजकीय ओळख म्हणजे त्यांनी लष्कराला सत्तेवरून हटवून नायजेरियात लोकशाही आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक प्राप्त करून दिला. हे कार्य पूर्ण झाल्याने समाधान मिळाल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेऊन ते राजधानीपासून दूर असलेल्या खेड्यात राहून शेती आणि ग्रामविकासासाठी कार्य करू लागले. काही वर्षांनी ते पुन्हा एकदा राष्ट्रपती झाले व पुन्हा एकदा निवृत्त होऊन एका खेड्यात स्थायिक झाले. लेखकाला हेच सांगायचं आहे की तिकडचे राज्यकर्ते म्हणजे प्रगत राष्ट्राचे किंवा प्रगतीपथावर असलेल्या राज्यकर्त्यांच्या वैचारिक जो बांधा असतो तो राष्ट्रपती समर्पित असतो. स्वतःचा फायदा, स्वतःच्या पक्षाचा फायदा हा त्यांच्या लेखी दुय्यम भाग असतो. आता जनरल ओलेसेगुन ओबासांजो यांनी लष्करी सत्तेविरुद्ध लढा देऊन तिथे लोकशाही प्रस्थापित केली. आपलं राष्ट्र एका नवीन मार्गावर उभं केलं. निवृत्ती पत्करून आपल्या गावी गेले, तिथे शेती केली. परत जेव्हा त्यांना त्यांच्या देशाला त्यांची गरज पडली तेव्हा ते परत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. एक टर्म पूर्ण केल्यानंतर आज परत ते आपल्या खेडेगावात जाऊन शेती करतात. हा साधेपणा आणि आपल्या इकडच्या राज्यकर्त्यांचा साधेपणा यातला विरोधाभास लेखकांना सांगायचं आहे. दुसरं उदाहरण आहे ली कुआन या सिंगापूरच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा. ली कुआन यांचा पूर्व आशियात फार दबदबा आहे. रुबाबदार व्यक्तिमत्व, तडफदार वक्तृत्व, त्यातून उमटणारी विद्वत्ता यांच्या समोरच्या व्यक्तीवर परिणाम झाल्यावाचून राहत नाही. मागील शतकातील सर्वोच्च अशा आशियाई नेत्यात त्यांची गणना होते. सिंगापूर हा पूर्वी मलेशियाचाच एक प्रांत होता. सुमारे 50 वर्षापूर्वी जेव्हा सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तो जगातील एक दरिद्री देश म्हणून ओळखला जात होता. ली कुआन तेव्हा डाव्या विचारसरणीचे नेते होते. सिंगापूर स्वतंत्र झाल्यावर ली या राष्ट्राचे पहिले पंतप्रधान झाले. नंतर त्यांचा डाव्याकडून उजव्या विचारसरणीकडे प्रवास झाला. त्यांच्या धोरणामुळे सिंगापूरमध्ये आर्थिक सुबत्ता आली, अमेरिकेशी मैत्री झाली, समाजात शिस्त वाढली, तळागाळातील नागरिकांना उंच व सुंदर इमारतीमध्ये घरे मिळाली, त्यांच्यासाठी आरोग्य तसेच शिक्षणाची सोय करण्यात आली.
रस्त्यात थुंकणे, घाण करणे याच्या विरोधात कडक कायदे झाले. शाळेच्या बसमध्ये अथवा रस्त्यात लहान मुलाने घाण केली तर पोलीस मुलाच्या पालकाला तेथे आणतात व स्वतःच्या हाताने घाण साफ करण्यास भाग पाडतात. पालक कितीही मोठ्या हुद्द्यावर असले तरी त्यांची या शिक्षेतून सुटका नसते. राजकीय नेते व सरकारी अधिकारी यांच्यावर अशी वेळ आल्यास त्यांची अधिकच बदनामी होते. चुकारपणाला तेथे अजिबात थारा नाही. शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी, मेहनती कामगार व सामाजिक दृष्टी जोपासणारे नागरिक यांना ली यांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. लींचा आजसुद्धा सिंगापूरवासियांवर प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या वारसा चालवणाऱ्यांनी आपल्यावर कायम देखरेख करण्यासाठी त्यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक केली. सिंगापूरसारखे एक छोटे राष्ट्र इतके झपाट्याने जगाच्या नकाशावर प्रगतिशील राष्ट्र म्हणून ओळखले गेले ते केवळ त्यांच्यामुळेच. त्यांना मी प्रश्न केला, आमचे देश खूप मागासलेले आहेत, पण अशीच अवस्था 25-30 वर्षापूर्वी सिंगापूरची देखील होती. ही आजची परिस्थिती पाहून खरे वाटणार नाही. सिंगापूरने ही प्रगती कशी केली? सिंगापूरकडून आम्ही नेमके काय शिकू शकतो? याच्यावर मत प्रकट करताना ली म्हणाले, राष्ट्र मोठे असो वा छोटे, एकवंशीय असो वा विविध धर्मी, सागरकिनारी असो वा पर्वतांच्या कुशीत, जगातल्या सर्व राष्ट्रांची प्रगती व तेथील लोकांचे भवितव्य एका गोष्टीवर अवलंबून असते आणि ती म्हणजे सिंहासन. सिंहासनावर बसणाऱ्यावर तुमचा अंकुश आहे का? सिंहासनाला पायऱ्या आहेत का? त्यांनी सांगितले, आमच्या इथे उच्च पदावरील नियुक्ती किंवा निवड होण्यासाठी क्षमता, पात्रता ठरवणारे अनेक निकष आहेत. केवळ लोकप्रियतेच्या आधारावर तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाही. त्यासाठी तुमची योग्यता हवी. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी पुरेसा अनुभव व क्षमता असायला हवी. ली बरोबर असलेल्या एका संसद सदस्याने या गप्पामध्ये काही माहिती दिली. सिंगापूरमध्ये कोणीही मंत्री वा खासदार फोन करून शासकीय अधिकाऱ्यास तोंडी हुकूम देऊ शकत नाही. तसे उघड झाले तर कायद्याप्रमाणे अशा मंत्र्याची वा खासदाराची उचलबांगडे होते आणि त्याला काही महिने कारावास भोगावा लागतो. त्यांना सर्व सूचना लिखित स्वरूपातच द्याव्या लागतात. सिंगापूरचे राज्यकर्ते या कायद्याची कडक अंमलबजावणी करतात. या देशाच्या आर्थिक भरभराटीत प्रशासनाचेही योगदान महत्त्वाचे आहे. भारतात असे काही कायदे आहेत का व असल्यास त्यांचे पालन खरोखर होते का याचा विचारच आपल्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारा आहे. आता भारतीय राज्यव्यवस्था याच्याबद्दल लेखकांनी जो तुलनात्मक अभ्यास केलाय. राज्यसत्ता अनेकदा सामाजिक व आर्थिक विकासाची सूत्रे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच आपल्याकडे सिंहासनाला अवास्तव महत्त्व दिले जाते. त्याचा परिणाम असा होतो की राजकीय पुढाऱ्यांमध्ये कर्तव्य भावना विसरण्याची वृत्ती वाढते. आपले एक नैतिक कर्तव्य म्हणजे समाजावर केलेले जणू उपकारच असेच हे नेते समजू लागतात. समाजातील एका विशिष्ट वर्गासाठीच काम करण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होते. भ्रष्टाचार वाढतो. त्याची जळ समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचून सारी व्यवस्था खिळखिळी होते. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. या सर्व दुष्परिणामांची जाणीव फार पूर्वीपासूनच जगभरातील अनेक राष्ट्रांना झालेली आहे. म्हणूनच त्यांनी राजकारण्यांचे अधिकार सीमितच राहतील याची काळजी घेतली आहे. त्याचा अनुभव विविध राष्ट्रांमध्ये भ्रमंती करताना पदोपदी येतो. आता इतर राष्ट्रांमधील राष्ट्राध्यक्ष आणि आपले राष्ट्रप्रमुख यांच्या राहणीमान, साधेपणा आणि बडेजावपणा ह्याविषयी लेखक लिहितात. इंग्लंडचे पंतप्रधान म्हणजे टोनी ब्लेअर आपल्या अरेरावी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. इराकच्या युद्धात त्यांनी अमेरिकेला साथ दिल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला. पहिली काही वर्षे ब्रिटनच्या जनतेची दिशाभूल झाली. पण नंतर सत्तेतील लेबर पक्षाच्या मंत्रिमंडळातील व संसदेतील सदस्यांनी त्यांना याबाबत खडसावले आणि सक्तीची निवृत्ती जाहीर करण्यास भाग पाडले. ज्या दिवशी ते पदच्युत झाले त्या दिवशी ते रेल्वे स्थानकावर सहपरिवार गेले
व साध्या रेल्वेगाडीने इतर प्रवाशांबरोबर रांगेत उभे राहून आपल्या घरी परतले. आज ते रेल्वेनेच प्रवास करतात. एकदा ते हिथ्रो विमानतळावर रेल्वेने जात होते. त्यांच्याकडे तिकिटासाठी सुटे पैसे नव्हते. सोबत असलेल्या प्रवाशांनी त्यांना तिकिटासाठी थोडे पैसे दिले. त्यामुळेच ते वेळेच्या आधी हिथ्रो ते विमानतळावर पोहोचू शकले. एक माजी पंतप्रधान इतक्या साधेपणाने जीवन जगतो याचेच आपल्याला आश्चर्य वाटते. पण भारत वगळता अनेक देशामधील राजकीय पुढारी किती साधेपणाने राहतात याची अनेक उदाहरणे देता येतील. खरंच डोळे उघडणारा हा प्रसंग आहे. दुसरा प्रसंग आहे इस्रायलमधील. इस्रायलचे राष्ट्रपती व नोबेल पारितोषिक विजेते मुत्सद्दी सिमॉन पेरेस यांनी मला जुलै 2010 त्यांच्या जेरुसलेम येथील निवासस्थानासाठी चहापानासाठी बोलवले होते. त्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणजे एक छोटा बंगला आहे. आपल्या राष्ट्रपती भवनातील एक कोपरा त्याच्यापेक्षा मोठा असेल. मी वेळेआधी पोहोचल्यामुळे खालच्या मजल्यावर बसलो होतो. तेथे 2 साधे सोफे होते. पहिल्या मजल्यावर पेरेस साहेबांची अभ्यासिका होते. ते आपल्या खुर्चीवर बसले होते. मी खोलीत प्रवेश केल्यावर उभे राहिले व बाजूला असलेल्या खुर्चीत बसण्याचे सूचित केले. बोलताना त्यांनी मला मिखाईल गॉर्बाचोव यांनी लिहिलेल्या एका लेखासंबंधी विचारले. मी तो लेख पाहिला नव्हता. राष्ट्रपती पेरेस लगेच उठून आपल्या टेबलाकडे गेले व तो लेख त्यांच्या फायलीमध्ये शोधू लागले. त्यांनी कोणत्याही नोकराला व सचिवाला फरमान सोडले नाही. इस्रायलमध्ये पंतप्रधानांना अधिकृत घर नाही. ते व सर्व मंत्री स्वतःच्या मालकीच्या छोट्या छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. केवळ संरक्षण मंत्री एहूद बराक श्रीमंत आहेत. तेल अवीवमधील पिंकास रस्त्यावर एका टोलेजंग इमारतीत त्यांचा फ्लॅट आहे. ते मोठ्या फ्लॅटमध्ये राहतात म्हणून इतर राजकारणी लोक त्यांची चेष्टा करतात. त्यांच्याच इमारतीत एक सुप्रसिद्ध शेतकी तंत्रज्ञ राहतात. लोक शेतकी तंत्रज्ञ श्रीमंत झाला म्हणून त्याचे कौतुक करतात व मंत्री महोदय बराक श्रीमंत आहेत म्हणून त्यांचा तिरस्कार करतात. हा विचारसरणीचा फरक आहे. राष्ट्राध्यक्षापासून पूर्ण मंत्रिमंडळ स्वतःच्या घरात राहतं. एकच संरक्षण मंत्री बराक एका टॉवरमध्ये फ्लॅटमध्ये राहतात. म्हणजे ते श्रीमंत आहेत, पैशाने श्रीमंत आहेत म्हणून ते अफोर्ड करतात फ्लॅटमध्ये राहण्याचं. म्हणून पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य त्यांचा तिरस्कार करतात, चेष्टा करतात, कारण ते श्रीमंत आहेत. आणि त्याच बिल्डिंगमध्ये एक शेतकी तंत्रज्ञ श्रीमंत होऊन फ्लॅट घेऊ शकला म्हणून त्यांचा ते आदर करतात. हा विचारसरणीतला फरक आहे. आता नैतिकता ह्या विषयावर आपल्या राज्यकर्त्यांची, आपल्या जनतेची आणि प्रगतिशील राष्ट्रांच्या राज्यकर्त्यांची आणि समाजातील लोकांची नैतिकता या विषयावर लेखक लिहित आहेत. मोना सलीम यांची डेमोक्रॅटिक पार्टीने स्वीडनच्या प्रमुख नेतेपदी निवड केली आणि पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव घोषित करण्यात आले. पण शपथविधी समारंभाच्या आधी एक क्षुल्लक प्रसंग घडला. आपल्यासाठी तो साधा असला तरी तिथे शिस्त अधिक महत्त्वाची समजली जाते. स्वीडनचे मंत्री आणि खासदार यांच्याकडे 2 क्रेडिट कार्ड्स असतात. त्यापैकी एक खाजगी तर दुसरे सरकारने दिलेले असते. सरकारी कार्डाचा उपयोग फक्त राजकीय व सरकारी कामासाठी करणेच बंधनकारक आहे. मोना सलीम एका सुपरमार्केटमधील घरातील किराणा माल घेण्यासाठी गेला. स्वीडनमध्ये आजी आणि माजी व भावी पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री हे स्वतः दुकानात जाऊन घरातील वस्तूची खरेदी करतात. त्यात ट्रॉलीत ठेवून ती ढकलत आपल्या गाडीपाशी घेऊन जातात. गाडीत सामान भरतात आणि गाडी चालवत घरी येतात. हा तिथल्या त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. त्या दिवशी मोना सलीम यांनी त्यांच्या लहान बाळासाठी $100 एक डायपरचे पाकिट खरेदी केले. बिल भरताना त्यांनी अनअवधानाने सरकारी क्रेडिट कार्ड दिले. दुकानातील कॅशियरने ताबडतोब सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून
मोना सलीन यांनी खाजगी खरेदीसाठी सरकारी क्रेडिट कार्ड दिल्याचे सांगितले. वास्तविक सलीनबाई दुसऱ्या दिवशी सकाळी क्रेडिट कार्डचे पैसे भरणार होत्या. त्यांचा फसवणुकीचा हेतू नव्हता, पण स्वीडनमधील नियम व कायदे पाळण्याची काटेकोर शिस्त असल्यामुळे त्यांच्या कृतीने एकच हल्लाखोर माजला. पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीने चुकीचे कार्ड वापरणे हे त्या पदाला शोभा देत नाही, असेच जनमत तयार झाले. मोना सलीन यांना त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाचा व पर्यायाने पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा राजीनामा द्यावा लागला. आपण तर भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार समजत नाही. इथे छोटीशी चूक ही भ्रष्टाचाराच्या कॅटेगरी मध्ये मोजली जाते. एक साधा कामगार, काउंटरवरचा कॅशियर, त्यालाही मोठा भ्रष्टाचार वाटला म्हणून त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कळवलं. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं आणि ते प्रकरण दुसऱ्या दिवशी त्यांच्या लोकसभेमध्ये म्हणा किंवा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हणा उभं राहिलं आणि पंतप्रधानाच्या उमेदवाराला राजीनामा द्यावा लागला. आपल्या इकडे असतं तर याच्यावर उत्तरही दिलं गेलं नसतं. ते आणि आपण. दुसरं प्रकरण असंच नैतिकतेचंच आहे. स्वीडनच्या जनतेच्या सिंहासनावर अंकुश आहे. ही वृत्ती युरोपच्या इतर राष्ट्रांमधील नागरिकांचीही आहे. यात स्वित्झर्लंडचा विशेष उल्लेख करता येईल. माझ्या स्मरणात राहिलेला हा एक किस्सा. माझ्या स्विस मित्रावर एका महिलेला झुरिक विमानतळावर घेऊन ट्रेनने राजधानी बर्न येथे आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तिच्याकडे 3-4 बॅगा होत्या. स्त्री दाक्षिण्य म्हणून मित्राने 2 बॅगा उचलल्या. नंतर दोघेही ट्रेनच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात चढले. तिने दाराजवळ असलेली रिकामी पण आरक्षित असलेली जागा पकडली. माझा मित्र त्या गर्दीत कसाबसा उभा राहिला. थोड्या वेळाने तिकीट निरीक्षक आला व त्याने त्या महिलेला सांगितले, ही अपंग लोकांसाठी आरक्षित जागा आहे, तेथे तुम्ही बसणे चूक आहे. तिने ताबडतोब माघवी मागितली व ती गर्दीत उभी राहिली. ही महिला डब्यातील सर्वच प्रवाशांच्या परिचयाची होती. तिचे नाव होते मिशेलिन काल्मी रे, स्वित्झर्लंडची तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व सध्याची परराष्ट्र मंत्री. भारतात सध्या जसे सोनिया गांधी, पाकिस्तानात पूर्वी बेनझीर भुट्टो व फार पूर्वी इंग्लंडमध्ये मार्गरेट थॅचर यांचे प्रस्थ होते, तसेच मिशेलिन काल्मी रे यांचे स्वित्झर्लंडमध्ये स्थान आहे. पण त्या देशात सिंहासनाचे भलते चलते चोचले पुरवायची नाही अशीच वृत्ती आहे. राजकारणी देखील आपली मर्यादा ओळखून असतात, हे त्यांचे राष्ट्राध्यक्ष असतानाही दाखवलेल्या साधेपणातून स्पष्ट होते. त्यांच्या समवेत असलेला माझा मित्र हा जीन डॅनियल रूख त्या देशाचा वरिष्ठ राजदूत होता आणि त्याच्याकडूनच हा किस्सा मला ऐकायला मिळाला. आपल्याकडे अशा गोष्टी प्रत्यक्षात घडल्या तरी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला जाणारी अशी परिस्थिती आहे. नो वर्ड्स, काहीच बोलू शकत नाही मी. आपले राज्यकर्ते आणि इतर राज्यकर्ते यांच्या राहणीमानातला फरक, यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला फरक, हे लेखक इथे नमूद करतायत की दरवर्षी सप्टेंबर महिन्यात युनोचे वार्षिक अधिवेशन भरते. त्यावेळी सर्व 190 राष्ट्राचे प्रमुख न्यूयॉर्कला येतात. त्या प्रसंगी एक गंमत बघायला मिळते. कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, फिनलंड वगैरे प्रगत देशाचे राष्ट्रप्रमुख तुलनात्मकदृष्ट्या साध्या हॉटेलमध्ये राहतात. पण गरीब, अप्रगत नवश्रीमंत देशाचे प्रमुख, मंत्री, राजदूत आणि इतर फौजफाटा अतिशय महागड्या हॉटेलमध्ये येऊन राहतात. ह्यात भारतीय राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि मंत्री यांचा सर्वांचा समावेश होतोय. आपले महत्त्व ठसवण्यासाठी करदात्यांच्या पैशावर हा बडेचाव दाखवायलाच हवा का, हे प्रत्येक देशातील नेत्याने व जनतेने ठरवणे गरजेचे आहे. जगातील सर्वात सुखवस्तू देश व दारिद्र्याने त्रस्त देश यांच्यातील मुख्य फरक असतो तो तेथील सिंहासनामुळे. हे सिंहासन लोकशाहीच्या रूपाने
जनतेचे असते किंवा लष्कर अथवा राजेशाहीच्या रूपाने हुकुमशाहीचे असते. त्यांच्यावर विराजमान झालेली व्यक्ती किंवा सत्ता यांच्या हातात सत्तेची सारी सूत्रे एकवटलेली असतात व तीच त्या प्रांताचे भवितव्य घडवत असतात. पण त्यांच्यावर अंकुश ठेवून आपले हित साधनेचा उपयोग करून घेणे हे मात्र भोवतालच्या जनतेवर व त्यांच्या क्षमतेवर निश्चित होते. आपण ठरवलं पाहिजे की आपल्या राज्यकर्त्यांनी, ब्युरोक्रॅट्सनी, राष्ट्राध्यक्षांनी कसं जीवन जगायला हवं, किती सुखसोयी स्वतःसाठी अंमलात आणायला हवेत. पण आपण तेवढे सुबुद्ध विचार करणारे नागरिक नाही आहोत. लेखकाला हे सांगायचं आहे. याची जेव्हा चीड डोक्यात निर्माण होते, जो विचार करणारा माणूस असतो त्याची जेव्हा चीड निर्माण होते तेव्हाच राज्यकर्त्यांविरुद्ध रोष निर्माण होतो. ह्याबद्दल लेखक लिहितोय की 18व्या शतकात फ्रान्समध्ये हाच अनुभव आला. उच्चभ्रू लोकांनी पॅरिसमध्ये आपले खास वर्तुळ निर्माण केले. त्यात बाहेरील व्यक्तीला प्रवेश मिळणे कठीण. थोड्या फार फरकाने पेस्ट्रीमधल्या मेजवानीसारखेच. पॅरिसच्या राज्यकर्त्या मंडळींना चांगले दिवस आले होते. ते आपापसात देवाणघेवाण, नातीगोती, विवाह संबंध करण्यात मग्न होते. वर त्याला धर्मगुरूची जोड. धर्मगुरू म्हणजे सो कॉल्ड आपले जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हे वॉटेवर जे आपण म्हणतोय ना धर्माचे रक्षक, धर्मरक्षक, ते देखील त्यात सामील. जशी राज्यकर्त्यांची व त्यांच्या उद्योगी मित्रांची एक दुनिया होती तसेच धर्मगुरूंचे एक वैभवशाली जग होते. 1789 साली सगळ्यांचा नक्षा उतरला. गरीब लोकांनी एकत्र येऊन उन्मत्त झालेल्या उच्चभ्रू लोकांना अक्षरशः झोडपले. रस्त्यात सूळ उभा केला. प्रत्यक्ष राजा व राणीला सुळावर चढवले. फ्रान्समध्ये रक्तपात झाला. मग लेखक सुचवतो की जर आपल्याला भारतातील राज्यपद्धतीत बदल करायचा असेल तर नागरिकांना आपली मानसिकता बदलावी लागेल. छोट्या मोठ्या कारणांसाठी राजकीय नेत्यांची व अन्य वरिष्ठ मंडळीची चमचेगिरी बंद केली पाहिजे. शाळेच्या कार्यक्रमापासून साहित्य परिषदेपर्यंत सगळीकडे राजकीय नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची खरंच गरज आहे का? प्रगत देशात अशा कार्यक्रमात लेखक, कवी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येते. विशेषतः शिक्षण तज्ज्ञ व प्राध्यापक यांना खूपच मान असतो. आपण राजकीय लोक भ्रष्टाचारी आहोत असे म्हणतो व त्यांच्याकडे सारखी धाव घेऊन त्यांची किंमत वाढवतो. खरं आहे आणि पटण्यासारखंही आहे. काही लोकांना असेही वाटते की भारतात अध्यक्षीय पद्धत असावी. फिलिपाईन्समध्ये अध्यक्षीय पद्धत असताना मार्कोसनी देशाला लुबाडले. आफ्रिकेत बऱ्याच देशात अध्यक्षीय पद्धत आहे पण ती लूटमार करण्यास वापरतात. अध्यक्षीय पद्धत असो वा संसदीय पद्धत असो, जोपर्यंत सिंहासन जनतेपुढे झुकत नाही तोपर्यंत सत्ताधीश प्रजेला लुबाडणारच हे साहजिकच आहे. एवढे कायदे बदलून किंवा राज्यकारभाराची पद्धत बदलून काहीच फरक पडणार नाही. सत्तेकडचा आपला दृष्टिकोन व राजकीय नेत्याकडे पाहण्याची आपली मानसिकता बदललीच पाहिजे. काही जणांना असेही वाटते की सत्ता किती वर्ष भोगता येईल यावर मर्यादा आणाव्यात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फक्त 2 वेळा म्हणजे 8 वर्षेच भूषवता येते. ब्रिटनमध्ये असे निर्बंध नाहीत, जर्मनीतही नाही. पण अमेरिकेतला भ्रष्टाचार ब्रिटन व जर्मनीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. रशियात देखील टर्मवर मर्यादा आहेत, पण मॉस्को व माफिया राज यामध्ये फारसा फरक नाही. जुलै 2009 मध्ये मी घरी आराम करत होतो. फोन वाजला. पलीकडे युरोपियन संसदेतील विरोधी पक्षनेते व संसदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेले युरोपियन विरोधी पक्षनेते व संसदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेले ग्रॅहम वॉटसन होते. त्यांचा आवाज अतिशय प्रसन्न होता. ते मला म्हणाले, अरे तुला हृदयविकाराचा छोटा झटका आल्याचे कळते, पण संसदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी गुंतलो होतो.
त्यामुळे संपर्क करण्यास वेळ मिळाला नाही. सारखी खंत वाटत होती. कालच मी निवडणुकीतून माघार घेतली व आज तुला लगेच फोन केला. मला संभ्रम पडला. ते शांत चित्ताने बोलत होते. मी निवडणुकीबाबत विचारले. ते म्हणाले, पोलंडचे नेते जर्सी बझेक अध्यक्षपदासाठी माझ्या विरोधात उभे आहेत. ते निवडून आले तर पूर्व पश्चिम युरोपच्या मिलनाची प्रक्रिया वेग घेईल आणि युरोपातील युवकांच्या भवितव्यासाठी हेच योग्य आहे. मी विचारले, ग्रॅहम तुम्ही आता पुन्हा विरोधी पक्षनेते होणार का? ते म्हणाले, मी मागील बाकावर बसणार. आमच्या पक्षाला अतिशय कर्तबगार नेते माझे वारसदार म्हणून मिळाले आहेत. त्यांची पक्षनेतेपदी निवड होईल यात सर्वांनाच फायदा आहे. युरोपचे सिंहासन बळकट होईल. नवीन अध्यक्ष व नवीन विरोधी पक्षनेता आल्याने नवीन कल्पना येण्यास वाव मिळेल. एका व्यक्तीचे नेतृत्व क्षणभंगुर असते. राजकीय पद्धतीची चौकट शाश्वत असते व ती चांगल्या मूल्यावर आधारित असणे गरजेचे आहे. शिवाय हे बघ मी राजीनामा दिल्यामुळे तुझ्याशी गप्पा तरी मारू शकतो, आपल्या मैत्रीचा आस्वाद लुटू शकतो. ग्रॅहम वॉटसनचा निर्णय हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत मोठेपणा नव्हता. जेथे सिंहासनाला पायऱ्या आहेत तेथे राज्यकर्ते त्या पायऱ्या चढतात व योग्य वेळेस उतरतात. आपल्याला गरज आहे ती अशी सिंहासनाची की ज्याला पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमीची नव्हे तर कर्तबगारीची गरज आहे. त्या सिंहासनावर बसलेल्या राज्यकर्त्यांच्या डोक्यावर फिरता अंकुश आहे. सिंहासनावर बसून लोभ व कपटीपणा केला तर लोकांच्या हातात अशा नेत्यावर सोडण्यासाठी सुदर्शन चक्र आहे. आपल्याला सिंगापूरच्या व स्वीडनच्या नेत्याकडून धडे घेण्याची गरज नाही. आपण अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे आपल्या स्वतःच्या सवयीविषयी विचार केला व आत्मविश्वासाने आपल्या सिंहासनाकडचा दृष्टिकोन बदलला तर आपलेही भवितव्य उज्ज्वल होईल. एका दिशेचा शोध भारताच्या उज्ज्वल उद्यासाठी संदीप वासलेकर.